पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचे ते बघणार आहोत। खानदेश विदर्भामध्ये आयत्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात। जसं कोकणामध्ये घावणं केले जातात तशाच पद्धतीने आयते बनवले जातात। तर वेगवेगळ्या पिठापासून आयते बनवले जातात। गव्हाच्या पिठाचे आयते खानदेशात खूप प्रसिद्ध आहेत, रोजच्या न्याहारीमध्ये असतातच। त्यासोबत तांदळाचे, म्हणजे नवीन तांदूळ निघाला की तो भिजत घालून दळून त्यापासून हे आयते बनवले जातात। लसूण पात्याचे आयते, कांदा पातीचे आयते। तर आज आपण इथे कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचं ते बघतोय। तर यामध्ये ना थोडंसं एक बेसिक आपण वाटण घालणार आहोत। तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतो, खलबत्त्या नसेल तर मिक्सरमध्ये दळलं तरी काही हरकत नाही। तर इथे मी घेते हिरवी मिरची, म्हणजे हे आयतं ना छान असं चटपटीत लागतं। 2 ते 3 लसूण पाकळ्या, थोडासा ओवा आणि जिरं। आता हे सगळं एकत्र छान ठेचून घेऊया। छान ना याची ओबडधोबड पेस्ट किंवा असं भरड काढायची, खूप असं फाईन पेस्ट करायची अजिबात गरज नाही आहे। सो आता इथे ही भरड किंवा ठेचा बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते आणि सुवासही जबरदस्त येतो ताजा ताजा कुटलेल्या या मसाल्यांचा। क्या बात आहे। आणि आता इथे हे आयतं बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। यामध्ये घालूयात हा जो ठेचा आपण तयार करून घेतला होता, हा सगळा ठेचा, चवीनुसार मीठ आणि कांद्याची पात ही अशी बारीक चिरून घेतलेली। आता हे सगळे जिन्नस मिक्स करूयात। यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी आणि घावणांना बनवतो तसंच अगदी सरसरीत पीठ किंवा बॅटर याचं तयार करून घ्यायचं, म्हणजे छान जाळीदार हे आक्षे किंवा आयते बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकाल। तर इथे तवा गरम केलेला आहे, यामध्ये घालूयात सगळ्यात आधी तेल। तेलाने छान ग्रीस करूया। आता तेल व्यवस्थित ग्रीस करून झालं की हे जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे, हे पीठ छान असं ढवळून घ्यायचं, कारण तांदळाचं पीठ आहे ते खाली सेटल होतं, त्यामुळे हे सारखं असं एकजीव करून मगच याची घावणं घालून घ्यायची किंवा आयते घालून घ्यायचे या पद्धतीने। आता यावर झाकण ठेवून अगदी 30 ते 40 सेकंद झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचंय। 30 सेकंद झाले की झाकण काढून हे शिजवून घेऊया। आता खालची बाजू छान व्यवस्थित भाजून झाली की हे उलटवून, वाह क्या बात आहे। तुम्ही बघू शकाल खूप छान अशी जाळी आलेली आहे याला आणि दिसतंय पण भन्नाट। आता हे वरची बाजू पण छान खरपूस भाजून घेऊया। आणि आता हे पण खालच्या बाजूने छान झालेलं आहे। आता हे काढूयात आणि कायम आहे ना, आयतं घावन दिरडं काहीही करा, लगेच तुम्ही खाणार नसाल तर असं जाळीवर ठेवायचं। जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं ना, त्यामध्ये हवा बाहेर यायला मदत होते आणि त्याला घाम सुटत नाही त्या पदार्थाला। तुम्ही सँडविच करा, काहीही करा, शक्यतो जाळीवर ठेवायचं। जर लगेच नसाल खात, लगेच खात असाल तर अर्थातच चटणी घ्यायची आणि गरमागरम खाऊन घ्यायचं। कांदा पात आयते करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 कप तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कांद्याची पात, तेल, पाणी। हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा, जिरं एकत्र ठेचून याचं वाटण करायचं। आता तांदळाच्या पिठात आपण तयार केलेलं वाटण, चवीप्रमाणे मीठ आणि कांदा पात घालून हे जिन्नस
एकत्र मिसळायचे आणि आता पाणी घालून याचं सरसरीत पीठ तयार करायचं। गरम तवा तेलाने ग्रीस करायचा आणि यावर आयते घालायचे आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस भाजून घ्यायचे। झाले आपले कांद्याची पात घातलेले आयते तयार। आज आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये, लातूरमध्ये, आणि लातूरचं फेमस असं स्ट्रीट फूड आज आपण बघतोय ज्याचं नाव आहे उपमा फ्राय। मी लातूरला जेव्हा गेले होते ना तेव्हा ब्रेकफास्टमध्ये हे खाल्लं होतं आणि इतकं सुंदर लागतं चवीला। त्यासोबत एक चटणी येते, त्याची चव भन्नाट लागते। तर आपण पहिले ती चटणी बनवूयात आणि मग उपमा फ्राय बनवूयात। सो चटणी बनवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते। तर मी काय केलं, शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतले। शेंगदाणे पाण्यात भिजवून झाले की त्याची टरफलं काढून घ्यायची। टरफल काढण्याची स्टेप अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील टरफल काढायची नका काढू, पण मग चटणी छान पांढरी शुभ्र होते टरफल काढली की। सो मी इथे ही कच्च्या शेंगदाण्याची टरफलं काढून घेतलेली आहेत। आता हे भिजवलेले आणि टरफल काढलेले शेंगदाणे घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची, आल्याचे 1 ते 2 तुकडे आणि मीठ। तर झाकण लावूयात आणि पाणी न घालता आधी याची पेस्ट करूयात। तर पाणी न घालता हे वाटून झालं की यामध्ये घालूयात थोडंसं पाणी। सरसरीत असते ही चटणी, अजिबात दाटसर नसते, त्यामुळे थोडे शेंगदाणे घेतले तरी भरपूर प्रमाणात चटणी बनून तयार होते। तर झाकण लावूया आणि ही चटणी छान ब्लेंड झालेली आहे। आता ही काढूयात एका डिशमध्ये। सुंदर लागते ही चटणी चवीला आणि दिसतेही भन्नाट। आता उपमा फ्राय बनवायला सुरुवात करूयात। इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे तव्यामध्ये। यामध्ये घालूयात कांदा बारीक चिरलेला आणि कांदा छान परतून घेऊयात। खूप असा काळसर करायची गरज नाही आहे, हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये घालूयात मसाले। संडे मसाला वापरते, कुठलाही काळा मसाला तुम्ही इथे वापरू शकता, इवन कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। सो हा मसाला 1 चमचाभर आणि त्याचसोबत यामध्ये जाईल लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये। हे मिक्स करूयात। तर हा झाला आपला कांद्याचा बेसिक मसाला तयार। आता यामध्ये काय घालायचं, इथे मी घेतलेला आहे तयार उपमा। सो हा मी घरी बनवलेला तयार उपमा आहे, हा घालूयात। हा उपमा करूयात यामध्ये मिक्स। तर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। खूप छान लागतो हा उपमा फ्राय चवीला। आता हा झाला बेसिक उपमा तयार। आता हा आहे ना तव्याच्या एकदम एक बाजूला काढून घेऊयात। इथे थोडासा मी उपमा घेते बाजूला, यामध्ये घालते थोडंसं पाणी। तव्यामध्ये घालूयात एका बाजूला तेल आणि हा उपमा या तेलावर असा स्प्रेड करून घ्यायचा। हा उपमा हलकासा पातळ करून घेतला की स्प्रेड करून घ्यायचा। बेसिकली आपल्याला याची खरड करून घ्यायची आणि हे बघा, हे छान असं एकसारखं चमच्याने मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि हे आता छान क्रिस्पी होईपर्यंत शिजवायचं। असा हा छान एक लेयर आला पाहिजे। ही खरड छान शिजली की ही हलक्या हाताने डोशासारखी काढून घ्यायची। वाह, तुम्ही बघू शकाल मस्त अशी कुरकुरीतही निघते आणि हे करूयात फोल्ड। आ हा हा जबरदस्त। आता गॅस करते बंद आणि आता हे सर्व करायचं। सर्व कसं करायचं, डिशमध्ये सगळ्यात आधी चटणी, त्यानंतर उपमा आणि ही खरड म्हणजे जो फ्राय आहे तो घालायचा। लातूर विशेष उपमा फ्राय आणि चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, 1 ते 2 आल्याचे तुकडे, चवीनुसार मीठ,
पाणी. शेंगदाणे पाण्यात भिजवून त्याची सालं काढायची. आता मिक्सर मध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं आणि मीठ घालून हे मिश्रण आधी कोरडं वाटायचं, नंतर पाणी घालून परत वाटायचं. झाली आपली उपमा फ्राय साठीची चटणी तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.